नमस्कार मंडळी, आपण बघणार आहोत साध्या सोप्या पण अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स। नंबर 1, ढोकळा किंवा रव्याचे आप्पे बनवताना त्यामध्ये जेव्हा ती वस्तू बनवायची आहे त्यावेळेस खाण्याचा सोडा घालावा, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो। आधीच सोडा घालून ठेवल्यास पदार्थ लाल होतो आणि फुलतही नाही। नंबर 2, कढी बनवताना दही मिक्सरला फिरवून घेतल्यास कढी एकसारखी बनते व मिळूनही येते। नंबर 3, खिचडी बनवताना आपण त्यामध्ये मुगाची डाळ वापरतो, पण त्याऐवजी कधीकधी चव म्हणून मोड आलेले मूग वापरले तर खिचडीचा पौष्टिकपणा वाढतो, तसेच चवीला देखील छान लागते। नंबर 4, कधीकधी भजी उरली असतील तर मसाल्याचा सार बनवून त्यामध्ये भजी घालून खावे, त्यामुळे भजी वाया जात नाहीत, तसेच भजीची आमटी अतिशय चविष्ट लागते। नंबर 5, तेजस्वी चेहरा बनवण्यासाठी किंवा टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना कोरपडीचा फ्रेश गर किंवा जेलने मालिश करा। नंबर 6, ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांची पोटावरची चरबी वाढू लागते। नंबर 7, ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी नियमित ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी प्यावे, त्यामुळे वजन हे नियंत्रणात राहते। नंबर 8, मिठाला जर पाणी सुटले असेल तर मीठ ओलसर झाले असेल तर चपाती बनवून झाल्यानंतर गरम तव्यामध्ये मीठ टाकून थोडेसे भाजून घ्यावे, मीठ कोरडे होते। नंबर 9, लहान मुलांच्या गालावर पांढरे चट्टे होत असतील तर त्यांना घालवण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा आणि कडधान्यांचा जास्तीत जास्त वापर करावा। नंबर 10, दुसऱ्या व्यक्तींचा टॉवेल किंवा ब्रश वापरल्याने संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे आपला ब्रश व टॉवेल वेगळा ठेवावा। नंबर 11, पावभाजी, छोले, पनीर यासारख्या भाज्यांमध्ये अर्धी कांद्याची पेस्ट व अर्धा बारीक चिरलेला कांदा घालावा, त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते। नंबर 12, बऱ्याचदा काय होते की चपात्या बनवल्यानंतर पीठ शिल्लक राहते व अनेक महिला ते पीठ फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्या पिठाच्या चपात्या बनवतात, परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ हे काळे पडते व ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते, त्यामुळे आपल्याला गरजेचेच पीठ मळले पाहिजे व फ्रीजमधील मळलेले पीठसुद्धा परत वापरू नये। नंबर 12, श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये दूध घालून ठेवा, त्यामुळे ते आंबट होत नाही। नंबर 13, उपवासासाठी भगरीचे पीठ दळून आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे ते लवकर खराब होत नाही, जास्त दिवस झाले तरीही त्याची भाकरी तुटत नाही। नंबर 14, कांदा पोहे तयार झाल्यावर ते जास्त वेळ गरम कढईमध्ये ठेवू नका, पोहे तयार झाले की दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे, म्हणजे ते कढईला चिकटणार नाही आणि कडकही होत नाहीत। नंबर 15, कांदा कापताना आपल्या डोळ्याला पाणी येते,
तर कांदा कापण्याआधी 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्यास कांद्याचा कडू कमी होतो व डोळ्याला पाणी येत नाही. नंबर 16. ताकात 1 चमचा ओवा पावडर टाकून त्याचे सेवन केल्यामुळे मूळव्याध बरा होतो. नंबर 17. जर तुम्हाला मोकळा भात हवा असेल तर झाकणाशिवाय भांड्यात भात शिजवा आणि जर शक्य असेल तर भात बनवताना त्यात थोडे लिंबू पिळा किंवा थोडे तूप टाका, त्यामुळे भात मोकळा होतो. नंबर 18. तांब्याची भांडी घासताना जर पितांबरी नसेल तर 2 चमचे बेसन, 2 चमचे दही, मीठ व हळद मिक्स करून भांडी घासा. भांडी स्वच्छ निघतात. नंबर 19. आळस रोगांना आमंत्रण देतो, त्यामुळे सतत क्रियाशील राहिले पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.